नमस्कार, मी वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक सूपचा प्रकार बघणार आहोत आणि ते म्हणजे स्वीट कॉर्नचे सूप। तर ते सूप कसं करायचं ते आज आपण बघूया। त्यासाठी तर इथे 1 वाटी कॉर्न घेतलेले आहेत। आता मिक्सर मध्ये त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त स्वीट कॉर्नचे दाणे घालायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका पॅन मध्ये बटर घ्यायचं आहे। बटर चांगलं विरघळलं पाहिजे। बटर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून आणि छोटासा आल्याचा तुकडा बारीक करून घालायचा आहे आणि ते थोडा वेळ परतायचं। त्याचा कलर बदलताना त्याच्यामध्ये नंतर 1 छोटा चमचा गाजर घालायचा आहे बारीक तुकडे करून। बीन्स म्हणजे श्रावण घेवडा तो घालायचा आहे, बारीक अगदी चिरून घालायचा तोही। आणि आता याच्यामध्ये जे स्वीट कॉर्नचे दाणे थोडेसे ठेवलेले होते ते घालायचे आहेत। हे पुन्हा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे। इथे 2 ग्लास पाणी घातलं आहे मी। याला आता चांगली उकळी आली आहे। आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती कॉर्नची ती घालायची आहे आणि एक 5 ते 7 मिनिट हे चांगलं उकळू द्यायचं आहे। एकदा चांगली उकळी आल्यानंतर गॅस पुन्हा मध्यम करायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी घालून ते पाणीही आपण याच्यामध्ये घालायचं आहे। एक 5 मिनिटांनंतर याला चांगली उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची पेस्ट पाण्यामध्ये करून घालायची आहे। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यात पाणी घातलेलं आहे। ही पण आपण थोडी थोडी घालायची आहे पेस्ट, त्यामध्ये एकदम ओतायची नाहीये।
गरज वाटली तरच त्याच्यामध्ये पुन्हा ती पेस्ट घालायची आहे. आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा ह्याला उकळी आली पाहिजे. आता यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे. हे सगळं आता पुन्हा मिक्स करायचं आहे. आणि अशा तऱ्हेने हे आपलं स्वीट कॉर्नचं सूप तयार झालेलं आहे. अशा तऱ्हेने हे स्वीट कॉर्नचं सूप तुम्ही नक्की बनवून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.